नमस्कार मंडळी, मी नम्रता. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला रेडीमेड मॅक्सीचं शोल्डर कसं कमी करायचं ते दाखवणार आहे. तर ही मॅक्सी तुम्ही बघू शकता, तिचं शोल्डरसुद्धा बघू शकता. मी तुम्हाला हात असं घालून दाखवते. हे बघा, हे जवळून दाखवलं तर तुम्हाला कळेल. शोल्डर कुठपर्यंत येतं आहे बघू शकता तुम्ही, आणि ही बाई आहे ती पण कुठपर्यंत येते. तर हे शोल्डर कसं कमी करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी ही बाई याच्यापासून वेगळी करून घेणार आहे, म्हणजेच ह्याची जी शिलाई आहे ती मी काढून घेणार आहे. तर आता मी याची शिलाई काढते. त्यासाठी मी याचा वापर केला आहे. शिलाई काढायला अगदी खूप सोपं जातं यामुळे. तर ही पूर्ण शिलाई मी आता काढून घेते. तर हे बघा, ही बाई मी शिलाई काढून घेतली आहे बाईची, आणि तुम्ही बघू शकता आता ही पूर्णपणे शिलाई काढून मी ही बाई वेगळी केली आहे. पण हिला इस्त्री करणं गरजेचं आहे, कारण हे दुमडलेलं आहे. तर ह्याला मी पहिल्यांदा इस्त्री करून घेते, आणि याला सुद्धा इस्त्री करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला याला थोडासा शेप द्यायचा आहे. त्यामुळे हे सुद्धा इस्त्री करून घेते. तर आता मी या दोन्ही बाईंना इस्त्री करून घेतली आहे. आता याला आपण थोडासा शेप देऊन घेऊया. त्यासाठी ही सरळवर सरळ अशी ठेवायची आहे बाई. आता ही एक थोडी मोठी आहे आणि एक थोडी छोटी आहे. नेहमी रेडीमेडमध्ये असा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतच असतो. तर पुढच्या बाजूचा थोडासा आपण शेप देऊन घेऊया इथे, कारण याला शेप देणं गरजेचं असतं. पुढून जो थोडासा असा मॅक्सीला झोळ येतो ना, त्याच्यासाठी हा शेप द्यायचा असतो. आता हे मी पुढच्या भागाचं मार्किंग करून ठेवलंय, म्हणजे हे जॉईंट करताना आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार. तर ही झाली बाही, आणि आता इथे सुद्धा मी इस्त्री करून घेतली आहे, म्हणजे छान असं व्यवस्थित येतं हे. आता हे शोल्डर इतकं मोठं आहे, त्यामुळे आपल्याला किती कमी करायला लागणार आहे. जसं आपलं शोल्डर असेल मॅक्सीचं त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे. आता इथे 6.25 आहे, तर मला हे 5 घ्यायचं आहे, आणि शिलाईमध्ये ते अर्धा इंच जाणार आहे, म्हणजे 4.5 आणि अर्धा 5 घेणार आहे मी इथे. इथे मी 5 इंचावर मार्किंग केली आहे. तशीच या बाजूला सुद्धा करून घ्यायची. दोन्ही एकत्र सुद्धा कापू शकतो, असं काही नाही आहे. इथून असा शेप द्यायचा आहे आपल्याला. जेवढी बाई कमी करायची आहे तिथपर्यंत असा दंडघेराला शेप द्यायचा आहे. आता हे मी कटिंग करून घेते इथे. इथे काही मी मार्किंग केलं ते आलं नाहीये, तर इथे मी परत दुसऱ्या दंडघेराला तसंच कापून घेणार आहे. आता हे शोल्डर कमी झाले. आता ह्याला ती बाही आहे ती जोडून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आता काय करायचं आहे, तर ही आपली जी बाही आहे
ती आपण पूर्ण याला मोजून घ्यायची आहे, कारण ही हाताला पूर्ण पुरणार आहे की नाही ते पहिलं बघून घ्यायचंय. आता इथून आपण लावलं तर हे इथपर्यंतच येतं. इथे मार्किंग करून घ्यायचं, दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचंय अशा पद्धतीने. आता आपलं इथे जवळजवळ 1.5 ते 1.25 इंच उरलेलं आहे. आता काय होतं, रेडीमेड मॅक्शा असल्या की त्या रुंदीला खूप असतात, त्यामुळे 1-1.5 इंच कमी झालं तरी काहीही फरक पडत नाही. तर आता ही जी बाई आहे ती याला इथपासून जॉईंट करून घ्यायचं आहे. आता शिलाई मारताना हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ही जी उलटी बाजू आहे ती खालच्या बाजूला आली पाहिजे आणि सरळ बाजू आहे ती वरच्या बाजूला आली पाहिजे. आता मी ते पुढच्या भागासाठी मार्किंग करून घेतलंय, जेणेकरून माझ्या ते पटकन लक्षात येईल. आणि बाहीला सुद्धा मी मार्किंग करून घेतलंय, त्यामुळे ही पुढची बाजू आहे. तर आता मला हा सरळ जो भाग लावलाय दंडघेराचा, त्याच्यावर हा उलटा भाग लावायचा आहे, जिथे मी मार्किंग केलंय तिथे. कारण ही बाई आपली कमी आहे आणि दंडघेर जास्त आहे, त्यामुळे इथून आपण हे असं जॉईंट करून घ्यायचं. तर आता माझी ही शिलाई मारून झाली आहे बाहीला. आता मी इथे शिलाई मारून घेणार आहे, हे जॉईंट करणार आहे. पण हे जॉईंट करताना हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मला कापायचा आहे, तर मी आधी शिलाई करून घेते आणि नंतर ते कापून टाकते. आता इथे असं जॉईंट करून घ्यायचं आहे. आता मी ही शिलाई मारून घेतली आहे, तर हा जो भाग मी ठेवलाय ते मी पूर्ण कापून टाकणार आहे. कारण मॅक्सी तुम्ही बघू शकता खूप रुंदीला आहे आणि खरं तर ही माझीच आहे, त्यामुळे मला काही एवढ्या रुंदीची गरज पडत नाही. तर हा उरलेला भाग जो आहे तो मी कापून टाकते. आता हा इथे खिसा आहे आणि तो सुद्धा कुठल्या कलरचा लावलाय तुम्ही बघू शकता, त्यामुळे मला तो नको आहे. मी याला काढून टाकणार आहे आता. तर मी आता तुम्हाला कशा पद्धतीने शोल्डर मॅक्सीचं कमी केलेलं आहे ते दाखवते. आता तुम्ही बघू शकताय, मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर ही बाई इथपर्यंत येत होती आणि हे शोल्डर सुद्धा खूप मोठं होतं, हे इकडे येत होतं. आता हे मी कमी केलंय त्यामुळे हे इथपर्यंत आलंय आणि आपलं हे अशी जरी मॅक्सी आपण घातली तरी ह्याची जी बाई आहे ती एवढी येणार आहे इथपर्यंत. अशा पद्धतीने पूर्ण मॅक्सी घालून बघितले की ते छान वाटतं आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमच्याकडे घरच्या घरी जर मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शोल्डर कमी करून मॅक्सी व्यवस्थित आपल्या मापाची फिटिंग करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा.